माफी व्हावी याकरिता करण्यात आलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेला, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे आहे ते शेतकरी शिष्टमंडळाची मुंबईमध्ये बैठक होत आहे। या शिष्टमंडळातले एक प्रमुख नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। आजच्या या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण शेतकरी हवाल दिलाय, शेतकऱ्यांच्या हातचं पीक हातातून गेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही अपेक्षा सगळ्या शेतकऱ्यांकडे आहे आणि शेतकरी नेते म्हणून तुमच्याकडे डोळे लावून शेतकरी पाहतात। निश्चितच, कारण गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्यानं राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा म्हणून आंदोलनं होत आहेत। शेतकरी कुणी तहसीलदारची गाडी फोडते, कुणी जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडते, मंत्र्यांना घेराव घालते, मंत्र्यांच्या सभेमध्ये घुसतं, घेराव घालतं, घोषणा देतं। हे जे आलं हा एक शेतकऱ्याचा आक्रोश आहे। आणि शेतकऱ्याची माफक अपेक्षा काय आहे की हे जो आम्ही कर्जाच्या खाईत जे सापडलेलं आहोत त्याचं कारण उत्पादन खर्च भरून निघेल एवढासुद्धा आम्हाला शेतीमाल विकून पैसा आला नाही। आणि शिवाय 10 मेपासून सातत्यानं जो पडणारा पाऊस आहे त्या पावसामुळं खरीपाचं पीक पूर्ण आमच्या हातातून गेलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला निसर्गाचा तडाखा आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं धोरण। सरकारच्या धोरणामुळं मक्याचे भाव पडलेले आहेत, सरकारच्या धोरणामुळं कापसाचे भाव पडलेले आहेत, सरकारच्या धोरणामुळं सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, आता तुरीचे भाव पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मग आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि त्यामुळं हताश अगतिक होऊन शेतकरी आत्महत्या करतोय, कुणी चिखलात लोळून आत्महत्या करतोय, कुणी विहिरीत उडी मारून आत्महत्या करतोय। अतिशय म्हणजे क्लेशकारक ह्या सगळ्या घटना घडत आहेत। दिवसाला 7-8 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकारकडून मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही। बरं, नाही म्हणत नाहीत, सरकारमधले मंत्री शेतकऱ्यांच्या समोर जातात आणि आम्ही तुम्हाला कर्जातून मुक्त करणार आहोत, पण योग्य वेळी। अरे ती योग्य वेळ कोणती? किती हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आम्ही तो निर्णय घेणार आहोत, असं काय तुमचं टार्गेट आहे का? काय आहे तुमचं? दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याऐवजी 10 किंवा 11 झाल्यानंतर मग आम्ही आत्महत्या करणार, असं काही टार्गेट आहे का? तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की जे एक आर्थिक कोंडी आज शेतकऱ्याची झालेली आहे, बँका त्याच्या पाठीमागे तगादा लावत आहेत। खरीपाचं पीक तर गेलंच, पण रब्बीचा पेरा करायला आज त्याच्याकडे बियाणे खरेदी करायला पैसे नाहीत, बियाण्याबरोबर जे खत पेरावं लागतं ते खत खरेदी करायसाठी पैसे नाहीत। मग आता निर्णय तुम्ही घेणार नाही तर करणार कधी? मग आजच्या या बैठकीतून तुम्ही ती योग्य वेळ आणणार सरकारवर? हो, म्हणून आम्ही सरकारला एवढंच आमचं सांगणं आहे, ठीक आहे बजेटमध्ये तरतूद नसेल, तुमच्याकडे पैसे नसतील तर किमान शेतकऱ्याला एक दिलासा तरी द्या, बाबा तुझ्या कर्जाची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे, तू नको चिंता करू। आणि बँकांचा जो तगादा त्याच्या पाठीमागे लागलेला आहे तो तगादा थांबवा आणि मग तुम्ही कधी बजेट नंतर फेब्रुवारीला करा, मार्चला करा। आज आम्हाला फक्त ती तारीख सांगा, एवढंच आमचं म्हणणं आहे। पण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आज आमच्यासमोर कर्जमाफी नाही तर शेतकरी जो काही नष्ट होतो, म्हणजे शेतकऱ्यांचं जे काही पीक पाणी गेलेलं त्याला मदत करणं आमची सुद्धा प्रायोरिटी आहे। आणि त्या पिकावर काढलेलं कर्ज तुमच्या ह्या तुटपुंच्या नुकसान भरपाईतनं भरतंय? अहो, अख्खं खर्च करून झालेला होता शेतकऱ्याचा, फक्त कापणी राहिलेली होती, पण ती कापणी परवडली एक वेळ। पण आता शेतात कुजलेलं पीक बाहेर काढायला कापणीपेक्षाही जास्त खर्च येणार आहे। आणि त्याच्या आधीचा सगळा खर्च झाला आहे, बियाण्याचा झाला आहे, कीटकनाशक झाला आहे, भांगलणीचा झाला आहे, मशागतीचा झालेला आहे, खताचा झालेला आहे। करायचं काय त्यानं? त्यामुळं ह्यावेळी त्याला त्या कर्जातून मुक्त करणं हाच एकमेव पर्याय आहे। बरं, मागं बावनकुळे बोलताना असं बोलले होते की कर्जमाफी करण्यासाठी काही समिती आहे, त्या समिती जे बोगस शेतकरी आहे ज्यांना कर्जमाफीची गरज नाही त्यांना फिल्टर करता या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागेल। हे बघा, आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही। तहसीलदार, जिल्हाधिकारी, सरकारी अधिकारी, बँकेतला मोठा अधिकारी यांच्याही नावानं जमिनी आहेत, त्यांचं कर्ज माफ करा असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही आहे। एखादा मोठा व्यापारी GST भरणारा, इन्कम टॅक्स भरणारा, त्याचाही कर्ज माफ करा असं आम्ही कधी म्हटलेलं नाही। पण जो निव्वळ शेतीवर अवलंबून आहे आणि त्याचं जगणं मरणं जर शेतीवर असेल आणि तुम्ही अशा पद्धतीनं तुमचे सगळे नियम निकष लावत बसत असताना त्यात तो घायकुतीला येऊन आत्महत्या करत असेल तर याला जबाबदार कोण?
एवढंच आमचं म्हणणं आहे. पण मग याचा जर गैरफायदा घेतला तर खरा शेतकरी सुटतो आणि ज्याला गरज नाही त्याला कर्जमाफीचा लाभ होतो. नाही, आणि म्हणून काही शेतकरी असे आहेत, ह्या व्यापक विचार होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, माझी जमीन नाही, मी भूमिहीन आहे, पण माझ्याकडे कौशल्य आहे, मग मी खंडानं कोणाची तरी जमीन घेतो आणि ती कसतो आणि शेती करतो. पण झालेलं जे नुकसान आहे ते माझ्यावरच बसतं, त्या जमिनीचा मालक नाही सोसत ते. असे काही त्याला कंगोरे आहेत, याचाही विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये बँकांचं जाळं एवढं चांगलं नाही, विदर्भात ॲग्रिकल्चर फायनान्स एवढा नीट होत नाही, आणि म्हणून अनेक दिवस हेलपाटे घातल्यानंतर सुद्धा कर्ज मिळत नाही. अशावेळी शेतकरी काय करतो, कुठंतरी सोनं तारण करतो, कुठंतरी खाजगी सावकाराकडे जातो आणि त्यातून पैसे उचलून शेती करतो. हे सुटता कामा नये, हे लक्षात घ्या. मग हे सगळे निकष सरकारला आता ठरवायचे, याच्यात तुम्ही मदत करणार का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार का की खऱ्याच शेतकऱ्याला अशा गोष्टी ठरवण्यासाठी सरकारला मदत करायला पाहिजे असेल तर अवश्य आम्ही मदत करू. कारण आमची प्रामाणिक भावना एवढीच आहे की लायक आणि पात्र माणसापर्यंत मदत पोचली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणजे आज तुम्हाला विश्वास आहे या सगळ्या बैठकीनंतर शेतकरी दिवाळी साजरी कर? पहिल्यांदा सरकारला भूमिका तरी स्पष्ट कर, नाहीतर उद्याचं आंदोलन थांबलेलं नाही. आम्ही फक्त चर्चेला निघालेलो आहोत, युद्धभूमी सोडलेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. आता सरकारला सुबुद्धी सुचल अशी एक आशा आहे, बघू काय होतं. नक्कीच वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.